कल्पना करा, एखाद्या गावात फक्त मंदिरच नव्हे तर घराघरात, मनामनात आणि आठवणीत खोलवर रुजलेली हत्तीन, ज्याचं नाव उच्चारलं की श्रद्धा, प्रेम आणि परंपरेची भावना डोळ्यात येते. अशा महादेवीला एका अधिकृत आदेशाने गावातून दूर नेलं जातं, तेही हजारो किलोमीटर लांब, एका जंगल सदृश प्रकल्पात. ही गोष्ट आहे नांदणी गावाची आणि त्यांच्या महादेवीची. महादेवी 1992 मध्ये फक्त 3 वर्षांची असताना कर्नाटकातून नांदणी येथील प्राचीन जैन मठात दाखल झाली. तेव्हापासून तिने या गावाच्या प्रत्येक सण, उत्सव, धार्मिक सोहळा आणि व्यक्तिगत विधींमध्ये आपली उपस्थिती अशा प्रकारे जपली की ती केवळ एक हत्तीन राहिली नाही, ती गाव माता झाली. घराघरातील त्यांच्या मुलांच्या लाडक्या आठवणीत, वृद्धांच्या नमस्कारात आणि मिरवणुकीतील सनईच्या सुरात महादेवीचं अस्तित्व स्पष्ट जाणवत असे. मात्र काही वर्षांपूर्वी प्राणी हक्क संघटनांनी न्यायालयात याचिका दाखल केली. हा निर्णय काही सहज झाला नव्हता. पेटा म्हणजेच पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स आणि इतर प्राणी हक्क संस्थांनी हत्तीच्या आजारपणाविषयी चिंता व्यक्त केली. बॉम्बे हायकोर्टने 16 जुलै 2025 रोजी हत्तीला हलवण्याचा आदेश दिला. या निर्णयाविरोधात मठाने सुप्रीम कोर्टमध्ये याचिका दाखल केली, परंतु कोर्टाने ती फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टच सांगितलं, हत्तीच्या आरोग्याची आणि भावनिक सुखतेची जबाबदारी ही माणसांच्या धार्मिक भावना आणि परंपरेपेक्षा वरचढ आहे. अखेर तो दिवस आला, महादेवीच्या नांदणीतून जाण्याचा. गावात सकाळपासून वेगळंच वातावरण होतं, पण तो सणासारखं नव्हतं. तो एक शोकमय उत्सव होता. हजारो गावकरी फुलांच्या माळा आणि डोळ्यात अश्रू घेऊन तिच्या निरोपासाठी उभे होते. लहान मुलांनी ओव्या म्हटल्या, वृद्धांनी तिचं शरीर आपल्या साऱ्या श्रद्धांनी हात लावून आशीर्वाद दिले. काही म्हणाले तिच्या डोळ्यात पाणी होतं, ती आतल्या आत हंबरडा फोडत होती, जणू तीही काही सांगत होती, मला इथून नेऊ नका. ते दृश्य इतकं प्रभावी होतं की संपूर्ण महाराष्ट्रात ते बातम्यांमध्ये झळकलं. सोशल मीडियावर #BringBackMahadevi ट्रेंड सुरू झाला. स्वाक्षरी मोहीम देखील सुरू करण्यात आली. लाखांहून अधिक लोकांनी तिच्या परतीसाठी स्वाक्षऱ्या केल्या. नांदणी गावात 7,000हून अधिक लोकांनी शांतता मोर्चा काढला. एकूणच गावासाठी एक हत्तीन नव्हती, ती त्यांच्या श्रद्धेची जिवंत साखळी होती. महादेवीला वंतारात पोहोचवलं गेलं. तिथे तिला हायड्रोथेरपी, वैद्यकीय तपासणी, आहार व्यवस्थापन आणि इतर हत्तींसह नैसर्गिक जीवनशैली दिली गेली. वंताराच्या रिपोर्टनुसार तिचं आरोग्य आता बरं आहे, ती शांत आणि स्थिर आहे. पण गावासाठी तिची अनुपस्थिती अजूनही बोचते आहे. तिच्या मंदिराजवळ उरलेला रिकामा चौथरा लोकांना रोज आठवण करून देतो की इथे कुणीतरी होती जी आता नाहीये. महादेवीला परत आणण्यासाठी कोल्हापुरात मोहीम सुरू झाल्यानंतर त्यामध्ये एक मोठी अपडेट समोर आली. शुक्रवारी वंताराच्या CEO, नांदणी मठाचे मठाधिपती आणि कोल्हापुरातील नेते यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. त्यामध्ये कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक हे देखील उपस्थित होते. महादेवीला वंतारामधून परत आणण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया करू, त्यासाठी वंतारा ही सकारात्मक आहे, असं जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. तर मठाची हत्तीण वंतारामध्ये नेण्यामध्ये आपली कोणतीही भूमिका नाही. जे काही झालं आहे ते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर झाल्याचं वंताराच्या CEOंनी स्पष्ट केलं आहे. या प्रकरणात स्थानिक राजकारणही सक्रिय झालं. शिवसेना, माजी खासदार राजू शेट्टी यांसारख्या नेत्यांनी जोरदार भूमिका मांडली. वृत्तमाध्यमांनी पुढाकार घेतला. आंदोलनाला व्यासपीठ मिळालं. परंतु अद्यापही महादेवी नांदणीत परतेल की नाही याचं निश्चित उत्तर कुणाकडेच नाही. महादेवी आता वयोवृद्ध आहे आणि तिच्या काळजीसाठी वंतारा नेटकी व्यवस्था आहे, हे सुद्धा मान्य करावंच लागतं. पण इथं प्रश्न केवळ एका प्राण्याच्या आरोग्याचा नाही, तो आहे परंपरेचा, गावाच्या अस्तित्वाशी जोडलेल्या भावनिक नात्याचा. महादेवीचं गावाशी असलेलं नातं जैविक नसलं
तरी ते भावनिक पातळीवर रक्तासारखंच होतं. हे सगळं ऐकल्यावर एकच प्रश्न उभा राहतो, काय महत्त्वाचं, कायदा की भावना, सुरक्षितता की संस्कृती? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण ही फक्त एका गावाची संपलेली गोष्ट नाही, तर ती महादेवीची आणि नांदणी गावाच्या नात्याची गोष्ट आहे.